तर शिवसेना फुटीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केला आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। गद्दारांनी निष्ठावंतांची शिवसेना हायजॅक केली असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता। तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता। संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले। शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले। आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे, हे बरोबर आहे त्यांचं। आणि हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे। भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले। तर भ्रष्टाचार आणि अटकेच्या भीतीनं गद्दार पळून गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। गुलाबरावांच्या खात्यामध्ये 50 कोटी आल्यामुळे अटकेच्या भीतीनं ते थरथरत होते असा दावाही संजय राऊतांनी केलाय। मात्र संजय राऊतांचा हा दावा गुलाबराव पाटलांनी खोडून काढलाय। आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना। आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते। त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते। माझं संजय राजाराम राऊतला आव्हान आहे की तुम्ही जाऊन बाबा कोणत्या बँकेमध्ये 40-50 कोटी आले होते ते तपासा, आणि असेल तर ते घेऊन जा तुम्ही तुमच्या घरी, आणि कोणाला तक्रार करता येत असेल तर करा। 50 लाखाकरता हा माणूस ईडीमध्ये जेलमध्ये गेला आणि हा माणूस माझ्यावर 40-50 कोटी माझ्या अकाउंटवर आले, म्हणजे बेअक्कल सारखं बोलणं आहे। जर माझ्या अकाउंटवर पैसे आले तर तुम्ही सिद्ध करा, आणि ते पैसे आले असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा। विनाकारण याच्यामुळे ते आमचं बदनाम करण्याचं काम करतायत।